विद्यार्थी मित्रांनो, निवडक चरित्र व आत्मचरित्रपर लेखांचा अभ्यास आपण करीत आहोत. मागच्या तासाला आपण साने गुरुजी यांचे व्यक्तित्व आणि कार्य अभ्यासले. आज आपल्याला भालचंद्र नेमाडे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण आणि त्यांचं बालपण अभ्यासायचं आहे. भालचंद्र नेमाडे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे झालेला. त्यांचे आजोबा तुकाराम ओंकार चौधरी हे गावचे कारभारी होते, पाटील होते, थोडंफार इंग्रजीही शिकलेले होते. ज्योतिषशास्त्राचाही त्यांचा अभ्यास होता. कोर्ट कचेऱ्यांचाही त्यांचा अनुभव होता. थोडक्यात म्हणजे ते सुशिक्षित होते, त्यांना शिक्षणाची आवड होती आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलींनासुद्धा शाळेमध्ये पाठवलं. म्हणजे भालचंद्र नेमाडे यांच्या आई सुद्धा 7वी शिकलेल्या होत्या आणि वडीलही 7वीनंतर खाजगी वर्गात 8वीत शिकलेले होते. ते सधन शेतकरी होते आणि अशा ह्या सांगवी गावी आणि एका प्रतिष्ठित घराण्यात भालचंद्र नेमाडे यांचा जन्म 27 मे 1938 रोजी झाला. अर्थात कागदोपत्री त्यांची जन्मतारीख 5 मे 1938 अशी आहे. त्यांचं जन्मनाव राशीप्रमाणे लक्ष्मण असून कागदोपत्री भागवत आणि भालचंद्र असे आहे. आपल्या नातवाची कुंडली 4 चौघांसारखी नसून वेगळी आहे. तो कुणीतरी मोठा माणूस होईल असं आजोबा तुकाराम बुवा नेहमी म्हणायचे. खरं तर भालचंद्र हे नाव त्यांच्या निडू उर्फ बालमुकुंद या मामांनी बहाल केलेलं नाव होतं. पत्र लिहिताना त्या पत्रात प्रिय भालचंद्र असं मोठ्या प्रेमाने निडू मामा लिहित असत. भागवत या ग्रंथाच्या नावापेक्षा भालचंद्र या अर्थपूर्ण नावानंच निडूमामा आपल्या या भाच्याला पत्र लिहित असे आणि पहिल्या पत्रापासूनच त्यांनी हे नाव लिहायला सुरुवात केलेली होती. प्रत्यक्षात हाक मारताना मात्र त्याला ते भागवत या नावाने हाक मारत असत. भालचंद्र नेमाडे यांचं बालपण खूप मजेमध्ये गेलेलं. आईचं तर प्रेम असतेच आपल्या मुलावर, पण त्यांचं जे आजोळ होतं ते सांगवी गावातच असल्यामुळे आजोळीही बराच वेळ ते राहायचे आणि आजी आजोबासुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करायचे आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांचा परिचयही त्यांना आपल्या आजोळीत झालेला इथे दिसून येतो आणि बालपणापासून हा तुकाराम महाराजांच्या अभंगांचा लढा लावण्याचं काम त्यांच्या वडिलांनीसुद्धा केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांचं ज्यावेळी आपण सगळं बालपण आणि शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी अभ्यासतो त्यावेळी लक्षात येतं. त्या काळामध्ये बालवर्गानं शिक्षणाला सुरुवात व्हायची. खानदेशात या वर्गाला बिगरी असं म्हणत असत. सांगवीच्या मराठी शाळेत भागवतनं बालवर्गात प्रवेश घेतला. तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता, त्यामुळे शाळातून कसदार शिक्षण दिलं जायचं. वाचन, पठण, आकलन, स्वयंअध्ययन, प्रश्नोत्तरं या गोष्टींना त्या काळामध्ये शैक्षणिकदृष्ट्या फार महत्त्व होतं. प्राथमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया अगदी मजबूत करून घ्यायचे. बालवर्ग ते 6वीपर्यंत भागवत सांगवीच्या मराठी शाळेमध्ये शिकला. सांगवीच्या मराठी शाळेत प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण होतं. सूत कातण्यापासून तर कापड विणण्यापर्यंतचं शिक्षण त्यांनी कोलते मास्तरांच्या हाताखाली सांगवीच्या मराठी शाळेमध्ये घेतलं. प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकातील धडे वाचून घेण्याची व त्यावेळची ती जी पद्धत होती आणि त्यामुळे या लोकांचं म्हणजे या मुलांचं वाचनाचं जे वेड होतं ते वाढायचं आणि प्रत्येक धडा नीट वाचता यावा याकडे कटाक्ष असायचा आणि मग जो धडा वर्गात वाचला जाईल त्याचं घरीसुद्धा वाचन करायला लागायचं आणि त्यामुळे साहजिकचपणे तो विषय पक्का व्हायचा. तसंच नेमाडेंचं सुद्धा झालं. त्याच शाळेमध्ये अतिशय कडक शिस्तीचे मुख्याध्यापक होते तोताराम बारसू वाघुर्दे नावाचे. गोविंद कुशाल जावडे, राह बंगाडे, कोलते मास्तर, त्यांना बुटके मास्तर अशी बिरुदंसुद्धा यांनी लावलेली होती आणि अशा ह्या संस्कारक्षम शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं इथं दिसून येतं. मराठी 6वीपर्यंत त्यांचं शिक्षण सांगवीच्या शाळेत झालं. त्यावेळी मराठी 4थीपर्यंत मराठी शाळेत शिकून काही विद्यार्थी माध्यमिक शाळेत शिकण्यासाठी इंग्रजी पहिलीमध्ये प्रवेश घेत असत. 1ली ते 7वी
असा अभ्यासक्रम हे विद्यार्थी निवडत इंग्रजी विषय पहिलीपासून म्हणजे 5वीपासून सुरू होत असे. इंग्रजी पहिली म्हणजे 5वीपासून सुरू होत असे. 6वीनंतर जे विद्यार्थी माध्यमिक शाळेत प्रवेश घेत असत त्यांना 7वीच्या विशिष्ट अशा क्लासमध्ये प्रवेश मिळत असे. या वर्गात 5वी, 6वी, 7वी या 3 वर्गांचं इंग्रजी शिकवलं जात असे. या वर्गात परगावचे विद्यार्थी प्रवेश घेत असत, कारण त्यांच्या गावाहून भालोद या माध्यमिक शाळेच्या गावी 2 वर्ष तरी ये जा करणं टळत असे. शिवाय या वर्गातील काही विद्यार्थी व्हर्नॅक्युलर फायनलच्या परीक्षेलाही यावल ह्या तालुक्याच्या गावी बसत असत. आणि नेमाडेंनी व्हर्नॅक्युलर फायनलची परीक्षा उत्तम गुणांनी पास केली, ती याच भालोद गावाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना. आणि मग भालोदच्या शाळेमध्ये येणं जाणं करणं एवढं काही सोपं नव्हतं. आजूबाजूला असलेल्या शेतांमधून जाणारा 4 किलोमीटरचा कच्चा रस्ता हा खोलसुद्धा होता. पावसाळ्यात चिखल तुडवीत जायला लागायचं. सांगवी आणि भालोद यांच्यामधून रस्त्याला छेद करून जाणारा काफोया नाला पावसाळ्यात पुष्कळदा दुथडी भरून व्हायचा. त्यामुळे ऐल तीरावर किंवा पैल तीरावर पूर ओसरेपर्यंत थांबावं लागायचं. 4 किलोमीटर जाऊन 4 किलोमीटर परत येणं ही त्यावेळी शिक्षणासाठीची तपश्चर्याच होती. शिवाय भालोद हायस्कूलची त्यावेळी कडक शिस्तीबद्दल प्रसिद्धीही होती. 7वी ते 11वी त्यावेळी 11वी मॅट्रिक होतं, 10वी नव्हतं. अशी 5 वर्षे त्यांना भालोदच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला लागलं. आणि या शाळेचा त्यांना घडविण्यात फार मोठा वाटा होता. पंचक्रोशीत भालोदचं एकमेव हायस्कूल त्यावेळी होतं. पंचक्रोशीत असलेल्या गावोगावची माणसं या शाळेच्या संस्थेचे सभासद होते. आपापल्या गावच्या विद्यार्थ्यांना शाळेत शिकायला जाण्यासाठी हे सभासद लोक प्रोत्साहन द्यायचे. शंकर सीताराम द्विसे या मुख्याध्यापकांनी भालोद हायस्कूलला अतिशय दर्जेदार बनवण्याचा प्रयत्न केला. भागवतनं भालोद हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांच्या जीवनाच्या विकासाला अधिकाधिक वाव मिळाला. म्हणजे 50 ते 55 हा त्यांच्या जीवनातला जो 5 वर्षाचा काळ होता तो अतिशय महत्त्वाचा होता. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच त्यांनी कितीतरी गोष्टी आत्मसात केल्या. रोज 25-30 विद्यार्थी सांगवीहून भालोदला ये जा करायचे. जाताना येताना विविध प्रकारच्या गप्पांना ऊत यायचा. यावलच्या सुदर्शन टॉकीजमध्ये पाहिलेल्या चित्रपटांसंबंधीच्या गप्पा, तर कधी आदल्या दिवशी रात्री ऐकलेल्या पोथीतील कथानकासंबंधी गप्पा, कधी भूताखेतांसंबंधीच्या, तर कधी टिपिकल व्यक्तीसंबंधीच्या, कधी भेंड्या, तर कधी एखाद्या पुस्तकावर चर्चा. असं त्यांचे हे शालेय जे जीवन होतं किंवा शालेय जो काळ होता ते त्यांचा व्यतीत होत होता. त्यांच्या शाळेमध्येही समृद्ध ग्रंथालय होतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक वर्गात वर्षभरामध्ये काही ठराविक पुस्तकंही वाचायला मिळायची. आणि तो एक वाचनाचा संस्कारसुद्धा त्यांच्यावर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्यामध्ये त्यांनी हस्तलिखिताचा प्रयोग केला. डायरी लिहिण्याचासुद्धा त्यांनी प्रयोग केलेला. 9वी पास झाल्यावर 10वीत जाण्याच्या आधी सुटीत त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने एक हस्तलिखित काढलं. त्यात खानदेशी भाषेतील प्रचारात नसलेले परंतु अर्थपूर्ण असे काही शब्द त्यामध्ये त्यांनी दिले. हस्तलिखितासाठी स्वामीनारायण मंदिरात मित्रांच्या रोज बैठका घेऊन त्यांना कसं लिहावं, आपले अनुभव विशिष्ट पद्धतीने कसे मांडावेत यासंबंधी स्वतः नेमाडेंनी मार्गदर्शन केलेलं. त्यातून त्यांनी अनेकांना लिहितं केलं. हस्तलिखितात त्यामुळे काहींनी कविता लिहिल्या, तर काहींनी लेख लिहिले, काहींनी लोककथा लिहून दिल्या. भागवतनं त्या हस्तलिखितात सांगवी गावातील प्रतिष्ठित परंतु मुखवटा धारण करणाऱ्या काही पुढारी व्यक्तींच्या कारस्थानांवर व अनैतिक चाळ्यांवर उपहासात्मक असंही लेखन केलं. प्रत्यक्ष त्या व्यक्तींचा नामोल्लेख जरी त्या लेखात नव्हता तरी त्या व्यक्ती कोण हे सहज लक्षात येऊ शकत होतं. त्या व्यक्तींच्या वाचनात तो लेख आला. वना महाजनांजवळ म्हणजे त्यांच्या वडिलांजवळ संबंधित व्यक्ती त्या लेखनासंबंधी बोलल्या.
वना महाजनांनी भागवतची चांगलीच कानउघाडणी केली. गावातील मोठ्या माणसांसंबंधी असं लेखन केलं तर आपल्याला सांगवीत राहणं कठीण होईल, अशा आशयाचं वडिलांनी त्यांची कानउघाडणी केली. तेव्हा नेमाडेंना त्यांचं बोलणं आवडलं नाही. गावातील त्या व्यक्तींची नावं लेखात नाहीत, लेखातील व्यक्तींची नावं आणि गावं वेगळीच आहेत. म्हणजे लेखातील व्यक्ती सांगवी गावातील नाहीत, परंतु लेखातील व्यक्ती आपण स्वतःच आहोत असं जेव्हा त्या व्यक्तींना वाटलं, तेव्हा याचाच अर्थ असा की त्या व्यक्ती त्या स्वतःच आहेत, याचा निर्वाळा त्यांनी स्वतःच दिला आहे. अर्थात वडिलांना त्यांचं हे म्हणणं आवडलं नाही आणि ते मुलावर म्हणजे भागवतवर खूप रागावले. दुसऱ्या दिवशी भागवतच्या हातात हस्तलिखित पडलं. त्यात त्याला त्यांचा लेख दिसला नाही. तो कुणीतरी हस्तलिखितातून काढून घेतला होता. मग वडिलांनी भागवतच्या मित्रांवर दबाव आणून तो लेख काढून घेतला होता हे भागवतला नंतर त्याच्या मित्रांनी सांगितलं. तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. गावातील त्या प्रतिष्ठितांचा आणि वना महाजनांचा म्हणजे त्यांच्या वडिलांचा त्याला खूप राग आला. पुढच्या काळात छोटी अनियतकालिका सुरू करणं वा कादंबऱ्या लिहिणं ही काही एकाएकी आलेली गोष्ट नाही आहे. नंतरच्या काळामध्ये जे नेमाडेंनी सुरू केलं याचा धागवा त्यांच्या शालेय वयामध्ये सापडतो. सामाजिक जीवनात जे काही अनिष्ट आहे त्याला वाचा फोडणं व भ्रष्टाचारी व्यक्तींची बुरखे फाडणं वगैरे कल्पना भागवतला शालेय वयातच सुचलेल्या होत्या. आणि हा हस्तलिखिताचा प्रयोग खरं तर पुढच्या त्यांचं जे लेखन आहे तर त्याची ही प्राथमिक अशी उजळणी होती. यासंबंधी फार पूर्वीपासूनच त्यांच्या मनामध्ये विचार प्रक्रिया सुरू झालेली होती. किंबहुना तशी कृतीही करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. हे या हस्तलिखिताच्या प्रयोगावरून आपल्याला दिसून येतं. त्यांनी डायरीही लिहिण्याचा प्रयत्न केलेला किंवा लिहिलेली. त्यांनी गद्यलेखन बरंचसं केलेलं आहे. सामाजिक चालीरीतींवर त्यांनी लेख लिहिलेले. वाचलेल्या काही पुस्तकांसंबंधी त्यांनी आपले विचार मांडले. डायरी लिहिणं हा त्यांच्या स्वतःच्या मालकीचा खरं तर हा भाग होता आणि त्यांच्या मामांचासुद्धा हा छंद होता. भागवत तर रोज न चुकता डायरी लिहायचा. त्यांच्या डायरीतील काही पानं मोठी मजेशीर असायची. त्यांच्या मामांना आणि मित्रांना त्याची डायरी वाचणं खूप आवडायचं, कारण नेहमीसारखी डायरी न लिहिता जरा वेगळ्या पद्धतीनं ते लिहायचे. शेकडो कविता त्यांनी लिहिल्या होत्या. त्या कविता तो आपल्या मित्रांना व मामांना वाचून दाखवायच्या. भागवतच्या मित्रांना व मामांना आजोबा तुकारामबुवांना भागवतच्या या लेखनाचं कौतुक वाटायचं, मात्र वडिलांना कधी वाटलं नाही. त्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला जातात. शालांत परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यांना शाळेमध्ये पहिला येण्याची खात्री होतीच, परंतु ते पहिले न येता दुसरे येतात. केवळ 15 गुणांनी भागवतचा पहिला नंबर हुकला आणि त्यामुळे ते नाराज होतात. आणि मात्र पहिल्या श्रेणीमध्ये पास झाल्याचा आनंद वडिलांना म्हणजे वना महाजनांना, तुकारामबुवांना, त्यांच्या आजोबांना आणि सगळ्या मामांना, मित्रमंडळींना होतो. आणि मग त्याचा सत्कार करण्याचं ते ठरवतात. अर्थातच भागवत त्या गोष्टीला नकार देतात. सत्कार वगैरे गोष्टीत त्यांना रस नाही असं सांगून ते महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पुण्याला निघून जातात. आणि मग पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ते तेथे प्रवेश घेतात. त्यावेळी जळगाव, अमळनेर येथे महाविद्यालय होती, चांगली महाविद्यालय होती. आणि त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा चांगली होती, परंतु ते पुण्या मुंबईला शिकायला जायचं असं ते ठरवतात आणि म्हणूनच ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. विशेष म्हणजे विज्ञान आणि गणित या 2 विषयात उत्तम गुण असूनही भागवत विज्ञान शाखेला प्रवेश न घेता कला शाखेला प्रवेश घेतात. कारण पुढे त्यांना मराठी विशेष स्तरावर म्हणजे स्पेशल आणि त्याच्या जोडीला इंग्रजी हा विषय त्यांना घ्यायचा होता. भागवतचं कला शाखेकडे जाणं अर्थातच वडिलांना, वना महाजनांना व गावातल्या इतर जाणत्या लोकांना आवडलं नाही. कारण विज्ञान शाखाच ही उत्तम शाखा अशा हुशार विद्यार्थ्यांसाठी असतं असं तेव्हासुद्धा आणि आजसुद्धा म्हटलं जातं.
मात्र त्यांनी कलाशाखेकडे प्रवेश घेतला. कलाशाखेतील प्रवेश रद्द करून विज्ञान शाखेला प्रवेश घ्यावा असं सगळ्यांनी ह्या लोकांनी त्यांना सांगितलं. परंतु त्यांना मराठी साहित्याचा अभ्यास करायचा होता आणि म्हणून त्यांनी ते ऐकलं नाही. हुशार विद्यार्थी कलाशाखेकडे गेले तर ते भावी आयुष्यात उत्तम कर्तृत्व दाखवू शकतात, याचा प्रत्यय त्यांच्या उदाहरणावरून आपण येऊ शकतो. सांगवी गाव, तेथील माणसं, तेथील लोकसंस्कृती, तेथील पोथी वाचन, तेथील कीर्तन, प्राथमिक शाळा, भागवतची माध्यमिक शाळा, तर हे सगळं पाथेय बरोबर घेऊन सांगवी गाव त्यांनी सोडलं आणि त्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तर त्यांची जी कौटुंबिक पार्श्वभूमी होती तीमध्ये शेती होती, शेतीशी निगडीत कामं होती. गाव म्हटल्यानंतर तिथं मंदिरं, पोथ्या आणि कीर्तनं, भजनं ह्या गोष्टी आल्याच आणि त्याचाही संस्कार त्यांच्यावर झालेला, आजोळचा संस्कार झालेला, मामांचा संस्कार झालेला आणि वडिलांशी त्यांचं फारसं पटलं नाही, कारण एक स्वतंत्र वृत्ती त्यांची होती, स्वतंत्र बाणा होता आणि जात्याच हुशार असल्या कारणाने त्यावेळीच त्यांनी जे वेगवेगळे प्रयोग लेखनामध्ये केले तर त्यांचा एक प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडलेला आपल्याला दिसून येतो. इथं आपण थांबूया. पुढच्या तासाला नेमाडेंचं जे पुढचं जीवन आहे आणि त्यांच्यावर जो संस्कार झालेला होता, वाचन संस्कार जो झालेला होता, त्यातून त्यांच्या जीवनाची घडण कशी झाली आणि एकंदरीने नेमाडेंचं हे जे जीवन होतं हे कसं होतं हे आपण जाणून घेऊया. इथे थांबूया.